करावे लागणार आहे। त्यांनी परत तिसरं अभियान सुरू केलं छगन भुजबळच्या माध्यमातून। ते सगळं येड्या दुनियाचं, सगळ्या दुनियाचं, पागल टोकऱ्याचं त्याला समितीचा अध्यक्ष केलंय। माहित झालं तुम्हाला? अरे त्याला समितीचा अध्यक्ष केलं, तुम्हाला माहित झालं का? नाही? मराठ्याला त्याचं काही माहित नसतं, मराठ्याला देणं घेणं नाही त्याचं, तिकडे काही होय। जेवढे घोटाळे बोगस करता येते त्या बोगस समितीचा राष्ट्रीय अध्यक्ष केलाय त्याला। घोटाळा कसा करतात हे त्याला माहित असतात। बोगस समितीचा अध्यक्ष, बोगस आरक्षण खाणारा छगन भुजबळ, 16% वरचं बोगस आरक्षण खाणारा छगन भुजबळ। काल परदेशी बी काही बोगस जाती आत घातल्या, आता 2-3 जाती घातल्यात। या 2 दिवसात आपल्याला समिती, आयोग, आपल्याला लिखापडी, अभ्यास, वाचन, तर आरक्षण यांनी काल 2-3 जाती घातल्यात। कोणाकोणाला माहिती इमानदारी सांगा बरं? झोपा, नुसतं झोपा, काहीच माहित नाही तुम्हाला। माझ्या डोक्यात दगड घालता का? उभं वाटोळं केलं यांनी। 16% आरक्षण डोळ्यात देखता गेलं आपलं। आताही मराठा आणि कुणबी एक असताना देत नाहीये। मराठा समाज मागास सिद्ध झाला, मागास सिद्ध झाला, तरी 50% आता आरक्षण नाही दिलं। आता तरी शांत बसा, नुसता पक्षाचा नेता जगवा तुम्ही, त्यालाच मोठं करा। स्वतःचे लेकरं मारून टाका, स्वतःचे लेकरं मोठं करायचं स्वप्नच बघू नका। हे सगळे बोगस आरक्षण खाते। यांनी सगळे चोट्या टोळ्या जवळ केल्या, सगळे चोर देवेंद्र फडणवीस जवळ आहे। बारीक भुरटी चोरी करणारा त्याच जवळ, डाका टाकणारा त्याच्या जवळ, चालता चालता रेल्वे रोखणारा त्याच जवळ, चालता चालता पाकिट हाणणारा त्याच्या जवळच। म्हणजे पाकिट मारापासून, भुरट्यापासून, मोठ्या दरोड्यापर्यंत त्याच जवळ। महाराष्ट्र सदन घोटाळा केला छगन भुजबळ, त्याच्याजवळ 70,000 कोटीवाला त्याच्याजवळ, 20-30 हजारावाला त्याच्याजवळ, संडास बाथरूमात घोटाळा केलेला त्याच्याजवळ, गटार नालीत घोटाळा केलेला त्याच्याजवळ। म्हणजे हे जेवढे बोगस आरक्षण खाणारे, आपण नाही बा कोणाचं नाव घे, आपण टप्प्यात आला की राईट कार्यक्रम करतो। कसल्याचं नाव नाही घेत आपण, ज्याची गिनतीच मराठ्याच्या डायरेक्ट नाही त्याचं नावच मी घेत नाही। त्यांची वळवळ काय असते तर त्यांना